एक आमचा कारण घालूया ना तिथे सगळं हिरो व्हायरल होऊ देते. हे सगळे जे कलाकार आहेत सगळे आर्टिस्ट आहेत हे पुण्यावरून इलेले आहेत स्पेशली दशावताराचं फील घेऊन आणि म्हणून दशावताराचं लुक घेऊन दशावतार बघू गेले हय ह्यांचं दशावताराचं लुक हा आणि हय दशावतार चालू हा. नमस्कार मंडळी, आज एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज हा मानसेश्वराची जत्रा वेंगुर्ला. तर मी बंटी कांबळी, सिद्धेश चव्हाण, मकरंद मयेकर आणि जुजू असे आम्ही 5 जण चाललो मानसेश्वराच्या जत्रेक. आणि आज 26 जानेवारी आमच्या मालवणी कांडेचोराचा वाढदिवस. त्याच्यासाठी बंटी केक घेऊन येतात. मॅकला का माहिती नाही, तर तो आम्ही केक हयच कापतलो आणि मग पुढच्या मार्गात जातलो. तर बंटी येता का बघूया. हॅपी बर्थडे बॉय. भैया केक वाला कोण 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 आला दादा आला. अगडे बघ काय नाव. भैया केक वाला आला दादा आला. भैया केक वाला माका माहिती मनसेवाले मारती आला दादा आला. भैया समजा भैया केक वाला आणि केकचे स्पॉन्सर बंटी कांबळी, सिद्धेश चव्हाण, मिस्टर टॉम. आता आम्ही ही कोणाची आपण मस्तपैकी केक कापूया कांडेचोराचो. टॉवेल घालून ये भैया. मंडळींका कांक्षी आमच्या मंडळींका कांक्षी तुझा वाढदिवस आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी जन्म गेलं. आज सगळ्यांना सुट्टी देतोय मी दरवर्षी माझ्या वाढदिवसात, कारण मला ते आवडणं नाही मग काम केलेलं आहे. सगळ्यांना सुट्टी असते 26 जानेवारी. 70 प्रो मध्ये पहिला केकचा फोटो काढताना ओहो सिद्ध कॉंग्रॅच्युलेशन भाई. असेच भरपूर ऑर्डर भेटत जावले. 18 19 होत राहणे. चला चला आमची ए बघा प्रॉपर ए बॅग ननंद 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 ऐकलं, ननंद नगरसेवक झाल्यापासून त्या प्रॉपर असतात बघ. भैया केक वाला केक वर नाव बघ. भैया केक वाला आला दादा आला. चला रेडी 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 कस्टमर हो हो या बसा बसा. चला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भैया, हॅपी बर्थडे. नाही नाही असं काय नाही, मी नंतर खाईन. भाऊ थोडं होत बरोबर मग तुला नाही बरोबर मी खाते. फोटो फोटो. अरे कोणाचो मी दिसणार नाही लारा. नाही दिस ना. हा अरे काय खाईन काढलं फोटो. अरे पटकन दिस जगातल्या सगळ्यात कंजूस माणसाचा वाढदिवस आणि त्याचा ह्यो केक खातोय मी. जगातलो सगळ्यात महाकंजूस माणूस, ठग माणूस, फक्त आश्वासाला देता. ठगेश टू. मी भारताचा पंतप्रधान होऊ शकतोय. तर मंडळी बंटी कांबळी इलेलो हा, सिद्ध पण इलो हा, गाडी लावून गेलो आणि आताच बघलाच तुम्ही केक बीक आम्ही कापलो, बड्डे सेलिब्रेट झालो. आता आम्ही निघालो मानसेश्वराच्या जत्रे. बतियेची जत्रा फेमस जत्रा. फेमस बतियेची जत्रा कशाक म्हणतात बऱ्याच जणांका माहिती आहे आईच्या लोकांका, पण ज्यांका त्या जत्रेबद्दल नाही माहिती त्यांका ह्या व्हिडिओतून कळतात नक्कीच. तर मंडळी आम्ही पोचलो वेंगुर्ल्याक आणि म्हटलं आधी चायनीज खाऊन जाऊया. तर आम्ही गेलो हॉटेल दरबार चायनीजमध्ये. आज सोमवार त्यामुळे आम्ही व्हेजच खातलो. बघूया चव. कोणतरी ओळखीचं भेटलो, ओळखीचं कोणतरी भेटलो आम्ही. आमचेच मित्र हे गेले होय.
हे अँटी करप्शन ब्युरोवाले हो सगळे. खॉपच्या दिला चायनीज खॉप. खुफिया रूम मध्ये खूप वेगळी सोय मॅकने वेगळी सोय केल्या ना. आज तुझं काय मुद्दा म्हणणार काय? बर्थडे स्पेशल वेगळी बर्थडे स्पेशल. आज घाम फुटतात थंडीचा. आज वॉरियर ऑफ व्हायब्रेशन. खुफिया दरवाजा हया ऐसून पडायचा. बिग बॉस मराठी. हय मस्त मजेत खातात आणि हैदराबाद डोक्या आटे पडलेले आहेत. खाता हो व्हिडिओ माका ना खूप सेव्ह करून ठेवू तुला. खूप काय एकदाच कर. आणि कारण दर बर्थडे ह्योच व्हिडिओ लावू घेऊ. मी दिलदार योगायोग. दिलदार आहे नाही कसा. उष्ट्यातील कावळा हा करलो कधी. फायनली साफसूफ झालेला सगळा. पण ते झालं एवढाच देत होतो. मग काय हॅपी बर्थडे. हे काय पळतो काय म्या? बाहेर कोणच ते बघ. आज काय व्हायचं बाबा पार्टी आपल्या भावाची काय कसं आहे ती आता आहे ती काय देऊन टाक. हो मस्त बरा का हा गपचूप गपचूप हा. नाही म्हटलं ना आम्ही मोठे फोर व्हीलरने जात खाऊन तू तुमचा राहुला कसं त्याचा कसं झालं. अरे माणूस बघ. नका दे रे. बच्चा लोक इथनं आता काय काय व्लॉग बिग काय ही पहिली इंटरव्ह्यू लावतो 460 और हम लोग का है. इसने तेरे को कितना टिप दिया मंचूरियन नहीं देने का? ये दोस्त 2000 दिया. 200 के मंचूरियन के 2000 दिया. हे खयच्या मार्गा निलास? चिपी मार्गे सांभाळून जा जाताना. हा कुडाळ मार्गे जावा कारण दाभोळ मार्गे आणि मापन मार्गे बिबटे फिरतो. मस्त नाही आल्या चप्पल. येऊ पळत तो पिवळ होत तो. निरोबण फाय करू दिसतं ना तू क्लिअर. काका चला. वर्गे बाबा की परी चल. लाईक फॉलो शेअर करा. लाईक फॉलो शेअर करा. तमाम गर्दीमध्ये गाडी घातलेली आहे. ड्रायव्हिंग स्किल दाखवते ना. चल चढवा पाडवा वेंगुर्ला स्टँड उतरून घ्या. चला वेंगुर्ला मालवण. खच्चकच भरवा मैदान. एसी चालू ठेवू नको. हात मार नको चिल्ड रे. आहे खूप थंडी आहे आणि अभी गाडी घेऊन दे. एकदम फुल. चला फायनली ही लोक मानसीश्वर मानसीश्वराक बतीच्या जत्रे. आणि जर तू कोणाक जर अर्टिगा हवी असली भाड्यान तर लारा कॉन्टॅक्ट कर. लारा एक जबरदस्त ड्रायव्हर आहे. होय काय नक्की ना. ही काय स्किल्स दाखवल्या होय मारता मारता वाचलास काय मेलं नू. सॉलिड लारा म्हणजे खतरनाक आहे. मी लेट इलो पण आमका गावला बघा कोण. आजऱ्याचा गोमू आजऱ्यातून झेट मानसीश्वराक आणि बायको काही सोडून दिलो. बायको स्टँडवर सोडून दिलं. माफ गर्दी मानसीश्वराक.
मिनी अंगणवाडी वे मिनी. शंभर ते 50 आणत होतं पुढे बघा किती. बंटीचा काय बंटीचा एक इच्छा होती की द्यायची मानसेश्वराची काठी असं करून, म्हणून तो म्हणजे लग्न होईल. हा म्हणजे म्हणजे या वर्षी तरी बंटीचं लग्न होऊ नये आणि पुढच्या वर्षी बंटी जोड्याने येऊ नये तू घेत अशी माझा लगीन झाला. घे बाबा देवा, ठीक आहे. पुढच्या वर्षी तरी पोराचं लग्न होऊ नये रे बाबा. जोड्याने येऊ नये पुढच्या वर्षी. हे पण कोण मालवणचेच आहेत काय? ओळखीचे दिसतात मालवणचे. बायको नारळ आणि केळी आणि अगरबत्ती देवा कधी जसा बायको तर सगळंच ऐकतो. बरोबर ऐकत तुझ्यावर घ्या काय 5-5 मिनिटांनी फोन केला का चला इलय 2 मिनिटात इलं. कोण रे कुडाळातले? कोण आमचे पोरगे? कुडाळचे इरडे त्या अरे आधी काळोखात दिसला नाही पटकन. आता दिसलो. श्रीदेव मानसेश्वर प्रसन्न. चला 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 दर्शन घेऊया पटकन. बस बस. थंडी झेंडू लावता. बंटीन झेंडू दिलेला आज तुझा काय तर व्यवस्थित होऊन जाऊ नये देवा. नको करू देवा, कळूच सांग. मनापासून बंटो घारणा घालता. हा नमस्कार. चला जरा एक मिनिट पुढे पुढे जा का मनापासून घालता कारण मानसीश्वर पुढच्या वर्षी का जोड्या ना नाही बाबा. किती ना सांगशील तुझं पडलं तेव्हा सांगू. काय नाही केळी मी ठेवून झाली जाऊ नये असं नाही घालून कारण घालून हां नाव कसं त्याचं नाव सांग. श्रीराम.
देवाची आता सेवा करू आई वडिलांनी केलं असं आपण सांभाळू एक आमचा कारण घालून घालूया ना तुझे सगळं हिरो व्हायरल होऊ देते एक नंबर हिला तर माका बाबा जवान झालो 100% हक्काने हवा फक्त माका तुमचा मोबाईल आम्ही येऊन मला बैमान झालो एक नंबर हा वहिनी तर ला जबाब नाव काय बा देवा माहितीवाल्या शातेरी आज नागनाथ दांडेकर आज मनोज मयेकर हा मालवण पचानाचं लेकरू हा लेकरू आज माहितीच्या उत्सवा दिवशी आज त्याची पूर्ण टीम आज तुझ्या दर्शनात गेलेली असा आज त्याची घरची देवता गावची देवता आज त्याच्या जागेत प्राब्रह्मण त्याचं घरचं निवशी घरचं मूळ पुरुष आज ते लेकराची जी काही इच्छा असतात इच्छा परिपूर्ण कर त्याचे काय युट्यूब असा कार्यक्रम त्या युट्यूब कार्यक्रमात त्यांना यश प्राप्ती दी आज त्याचे धंदे असतात धंदा द्यायची धंद्याच्या ठिकाणी खोटानाटा 75 वर्षे मुसलमानी कधी असतात तर नागनाथ भगवती बडे रामेश्वर पुस्तक आज रामेश्वर आज मानवची भराडी आज त्याच्या गावचं देवता आज जागेत तो ब्राह्मण घरचं मूळ पुरुष देवता राजीवन जी काय इच्छा असतात इच्छा परिपूर्ण करा तेवढे का मार्ग शिष्या कर्ग मार्ग सगळे एकत्र फोटो मारे माका हो दे दादा द्या आमच्याकडे द्या मारूया फुल बॅटरी फुल बॅट फोटो काढतो हो त्यांचं ओळखतो कोण अरे कोण भैया लारा लारा मारून दोन तीन गाड आडू तिकडे गाड काय ना गाड मोबाईल माझच असं थँक्यू एक सेकंड तर मंडळी आज आपल्यासोबत मानसेश्वर देवस्थानाचे मेन मानकरी मकरंद कुबल साहेब असत त्यांच्या तोंडूनच आपण मानसेश्वराची जी महती आहे सुरुवातीपासून माहिती पूर्ण आपण जाणून घेऊया थोडक्यात माहिती आमच्या मंडळींना सांगा हो नमस्कार मी मकरंद कुबल म्हणजे मानसेश्वर देवस्थानचे सगळे आपले मानकरी तसेच आमचे पण इतर मानकरी सगळे आहेत इतर सगळे तर मानसेश्वर देवस्थानची ही बत्तेची आणि निशाणकाठी ही नवसाची जी जत्रा आहे ती माघ शुद्ध अष्टमी ह्या दिवशी सकाळी पहाटे साधारण 2:30 वाजता आम्ही ती आमचं जे मानसेश्वर पेट्रोल पंप आहे पुढे तिथे आमचे हे मानसेश्वर जत्रेचं नाटक होतं तिथून आमचं जे कुबल टेम म्हणून आपलं हे घरं आहेत तिथे कुबल टेम म्हणून गाव आहे तिथून ही जत्रेची सुरुवात होते तिथे सकाळची मानाची सकाळी तळी असते ती आम्ही मानाची तळी आणि जी काय पहिली मानाची निशाणी असतात ती आम्ही सर्व कुबल मानकरी येऊन इथे सांगणं बोलणं देऊन पहिली आम्ही मानाची निशाणं ह्या मंदिरात अर्पण करतो आणि त्यानंतर बाकी इतर आलेले जे भाविक रांगा लागलेले असतात त्यांची मग आपण सुरुवात करतो आणि अशा प्रकारे संपूर्ण दिवस ही रांग रात्री 12 वाजेपर्यंत चालूच असते आणि हे नवसाची निशाणकाठी ही दरवर्षी प्रत्येकाचे नवस बोललेले असतात त्याप्रमाणे दिवसेंदिवस ह्याची प्रचिती जी आहे ती वाढतच चाललेली आहे म्हणजे आता ही निशाणकाठी तुम्ही जी बघताय तिथे आहे ती आता आम्ही एक 6 रॅक होते कोण केले आता यावर्षी वाढवले म्हणजे त्याचे डबल रॅकले म्हणजे हे मानसेश्वरचे जे नवस बोलले जातात ते सगळे प्रत्यक्षात पूर्ण झालेले असतात त्यामुळे हे एवढी प्रचिती लोकांना मिळते त्यामुळे भाविकांची जी काय श्रद्धा वाढलेली आहे ते बघून सर्व भाविक असे अलोट गर्दी ह्या ह्याच्यात पूर्णपणे येतात आणि जी आपण सुरुवात करतो नाटकाची ते हे आमचे दांडेकर म्हणून आहे गावकर त्या दांडेकरांमार्फत पुढे आम्ही जी मानाची तळी घेऊन येतो
ते दांडेकरांमार्फत ही आपण येथे येऊन ते दांडेकर इथे उभे राहतात आणि सगळी ही आपली जी काय जत्रेची सुरुवात आहे ती आम्ही करतो. त्यानंतर रात्री 12 वाजता ही आम्ही सांगणं बोलणं करून दांडेकरांमार्फत सांगणं बोलणं करून ही जत्रेची म्हणजे सांगणं बोलणं जे काय आम्ही करतो ती सांगता पूर्ण करतो. आणि त्यानंतर जी तळी असते इथून आम्ही घेऊन आलेली तळी ती तळी त्यांची मानाची तळी ती तिकडे जाऊन जे आमचं कुबल टेम इथे जे आमचं नाटक होतं पारसेकर दशावतार मंडळीचं नाटक ते नाटकाचा जो दशावतारी पेटारा असतो गणपतीचा त्या पेटाराची पूजा आमचे कुबल मानकरी यांच्यातर्फे ती पूजा केली जाते. आणि त्यानंतर पारसेकर दशावतारी नाट्य मंडळाचे जे मालक आहेत पारसेकर प्रभाकर पारसेकर हे आमचं तिथे गाणं बोलणं करतात आणि त्यानंतर ह्या नाटकाची सुरुवात तिथे होते. आणि त्या मंडपात जे पेट्रोमॅक्सच्या बत्त्या लावतात ते पण नवसाचे असतात आणि त्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांच्या उजेडावर ही संपूर्ण नाटक जे आहे दशावतार खेळ तो केला जातो. आणि अशा प्रकारे हे रात्री जवळजवळ 1 वाजता ते दशावतारी नाटक सुरू होतं आणि 6 वाजेपर्यंत ते नाटक असंच पूर्ण खेळ चालू असतो. आणि अशा प्रकारे ह्या दशावतारी नाटकाच्या सांगताने ही संपूर्ण जत्रेची जी सांगता आहे ती अशा प्रकारे पूर्ण होते. आणि हे जी सगळी सजावट म्हणा किंवा काय म्हणा हे आम्ही सर्व कुबल कुटुंब म्हणजे सगळे मानकरी मिळून सर्व आम्ही कुबल टेंबावरचे मिळून सगळ्या ह्या जी काय परिसर दिसतोय ती रोषणाई किंवा काय सगळं मिळून आम्ही ह्या जत्रेची ही व्यवस्था सगळी लाईट व्यवस्था किंवा बाकी इतर व्यवस्था सगळी मिळून करत असतो. आणि अशा प्रकारे ह्या देवाच्या आपल्या कृपेने ती व्यवस्थितपणे पार पडते. कुठच्याही प्रकारचं गालबोट न लागता हे एवढे जे भाविक येतात ते सुखरूपपणे देवाचं दर्शन घेऊन घरी परत व्यवस्थित पोचतात. अशा प्रकारे आम्ही जत्रेची सांगता करतो. खूप खूप धन्यवाद. साधारण आपल्याच्या मानसेश्वर देवस्थानात त्यांचे जे मानकरी आहेत ते कुबल घराणं असतात आणि त्या कुबल घराण्यातर्फेच जेव्हा जत्रेचा पहिलो मान दिलं जातात. खूप खूप धन्यवाद. चांगली माहिती दिलात आमच्या मंडळींका. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी मानसेश्वरचं दर्शन झाला आणि माहिती पण मस्त मिळाली. मानकरांतर्फेच माहिती मिळाली. आता आम्ही जातो बत्तीकडे. थंय काय असतं रे? बत्तीची जत्रा बघू. थंय जातो आता. थंय बघूया. पारसेकर आणि तेजस जी भेटलेले आहेत आम्हाला वेंगुर्ल्याचे क्रिएटर्स. आणि लोक देवळात येतात पण लोकांका देवळात पण येऊन विश्वास नाही. लोक हकडे एक चप्पल आणि हकडे एक चप्पल लपवून ठेवतात. असे आमचे बंटी कापडी. लय अनुभव आपला अशी चोरी गेली ना 2 लावा लांब लावची ठेवची असते. जशी त्या साईडला गर्दी आहे तशी ह्या साईडला पण गर्दी आहे मरणाची. आणि अजून आता जत्रा खंय बसता पेट्रोल पंपाच्या थंय बसता ना बदयाची. थंय जाऊ हो थंय थंय करू असता. पोराडोरांची लय मजा मात्र. केळा खुदाक गावताय बघ. पेट्रोल पंप आणि हकडे नाटक. हे असे बत्ते लावतात जे तो नवाचा ते असे बत्ते लावतात. अजून ते बत्ते लावचा काम चालूच असे. आपला चुनील हो बाबा. आवशी बाबाशी जो हात धरून राहा घट्ट काहीतरी सोडून दाखवेल स्वतःचा देव. कोण सांगता मी सेल्फी स्टँड आणलंय ना. या काय माझा सेल्फी स्टँड तुझू एक व्हिडिओ काढ. कुत्रे कसे झोपले होते. कुठं पाय टाकावं हे कळलं नाही. शेपटीच्या कुत्र्यावर पाय पडला. बाकीच्या कुत्र्याची सेफ्टी नसते. इतर कुत्र्यांना जरी सेफ्टी असती लहान असताना आमच्या कुत्र्याची काढून घेतली. खराब झालेले जे ह्या बत्ती आहे रिपेअर करतात सगळं.
असे रिपेअर करतात. नंतर एक वाजून गेलो ना माणसांची गर्दी वाढत हो पाठी करून बसलो ओळखीलो दिसतं मात्र. सुंदर जबरदस्त मेकअप एकदम छान अप्रतिम. रिपेअर करतो. पुण्यावरून आलो. तर मंडळी हे सगळे जे कलाकार आहेत सगळे आर्टिस्ट आहेत हे पुण्यावरून इलेले आहेत स्पेशली दशावताराचं फील घेऊन आणि म्हणून दशावताराचं लुक घेऊन दशावतार बघू गेले. हय ह्यांचो दशावताराचं लुक हा आणि हय दशावतार चालू हा. तर अगदी प्रत्येक जण वेगवेगळा रूप घेऊन येतो. तुम्ही बघलाच तर बघा प्रत्येकाचा चेहरा बघा एक वेगवेगळं लुक हा. सुंदर असो ग्रुप हा. आणि काय नाव तुमच्या ग्रुपचं? चौकोन आर्टिस्ट ग्रुप पुणे. चौकोन आर्टिस्ट ग्रुप पुण्यावरून स्पेशल आमच्या कोकणची लोककला बघितली. खूप खूप धन्यवाद. बरा वाटला. मगाशी इलं होतं मला गर्दी नव्हती आता गर्दी बघितली. मावशी जो आज बर्थडे ऐकला मकरंद मयेकर यांच्या हॉटेलमध्ये आम्ही आज दिलेलो आणि आज आपण वेगुर्ल्यात मानसेश्वर जत्रेक असो. खूप छान हॉटेल आहे यांचं. हॉटेल प्रत्येक धायकाल्यात प्रत्येक जत्रेत असतं आणि पुढे यांचं हॉटेल आंगणेवाडीत पण असतं. तर आंगणेवाडीच्या जत्रे गेलात तर यांच्या हॉटेलात नक्की जावा. मयेकर उपहारगृह. आणि आता आम्ही कशा थांबलो तर हे चुरो देतात म्हणून सांगितले. मनान तो उठणार नाही मनान उठणार नाही जुऱ्या का मालक दिसत नाही. सुरू झालेलो शिवराय ते किती रुपये रे शिवराय? 2500. 2500. हे मित्रा किती उंची आहे तुझी? 6.5. हा? ह्यो 5 फूट हा आणि ह्यो 6.5 फूट. दिसताला जा KTM ची आठवण इली. एडिट मारे एडिट. डोळे पुस. तर मंडळी बरोबर 2 वाजलेले आहेत आणि जत्रा संपलेली आहे आणि आम्ही आपल्या परतीच्या प्रवासाक लागलो. ह्यो जर व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.